नुकतेच 9वे हवन कार्य पार पडले आणि चर्चा बैठक भगवत नामावर सुरू आहे। आतापर्यंत या ठिकाणी तत्व शब्द नियम सेवकांवर घडलेले अनुभव यावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे। या मार्गामध्ये प्रत्येक सेवक हा दुःखी आला आणि दुःखी असताना त्यांनी सर्व काही चारही धाम घुमून खूप फिरला, पण त्याला कुठेही थारा लागला नाही, कुठेही समाधान मिळालं नाही। अशा वेळेस या मार्गाशी जुडलेला आहे आणि या मार्गात आल्यानंतर त्यांना समाधान मिळालेलं आहे। पण समाधान कशावर मिळवला, कशामुळे मिळलेलं आहे, तर आपल्याला प्रत्येक सेवकाला त्याची माहिती आहे की आपण या मार्गात ज्या दिवशी आलो त्या दिवशी आपण त्या भगवंताला वचन दिलेलं आहे आणि वचन दिले म्हणूनच आपले दुःख दूर झालेले आहे। आपण त्यांनी दिलेली शिकवण 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम याच्या जीवनात पालन करीन असे आपण सत्य वचन देतो। असं आपण दररोज सकाळच्या विनंतीमध्ये प्रत्येक सेवकाने वचन दिलेलं आहे आणि त्या वचनावरच खुश होऊन परमेश्वराने आपले दुःख हे क्षणामध्ये दूर केलेले आहेत। हा प्रत्येक सेवकाचा प्रॅक्टिकल अनुभव आहे। आज या ठिकाणी 9वे हवन कार्य पार पडले। महान त्यागी बाबा झुंदेजीच्या आदेशाप्रमाणे 42 दिवसाचे त्यागाचे कार्य पार पडतात आणि त्यांच्या घरी एक हवन कार्य होते आणि नवीन प्रतिमा मिळतो आणि प्रतिमा मिळाल्यानंतर आपण हवन कार्य पार पडतो ह्या बाबांच्या आदेशाप्रमाणे। तर ज्या दिवशी आपल्या इथे त्यागाचे कार्य पार पडते, प्रतिमा येते, आपल्या घरी हवन घडतो, त्या दिवशी त्याच्या या मार्गामध्ये एक सेवक नमल्या जातो। तो खराखूर सेवक त्याच वेळेस बनतो की जोपर्यंत तो त्याग करत नाही, त्याची परमेश्वर परीक्षा घेत नाही, तोपर्यंत तो सेवक बनू शकत नाही। पण एक वेळा सेवक बनतो, पण त्याला परिपूर्ण होण्याकरिता बाबांच्या आदेशाप्रमाणे त्याला 9 महिने 9 हवन कार्य घडवावे लागतात, तेव्हा तो परिपूर्ण सेवक बनतो। तर ज्याप्रमाणे मानव जन्मास येतो तो आपल्या आईच्या उदरामध्ये 9 महिने वाढतो आणि 9 महिने झाल्यानंतरच त्याचा जन्म हा होतो। 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच त्याचा जन्म होतो आणि तो जर कमी महिन्याचा जर बाळ जन्माला आला तर तो परिपक्व राहत नाही, त्याच्या जन्म बरोबर होत नाही आणि तो मृत्यू होऊ शकतो आणि त्याला म्हणजे तो जिवंत राहू शकत नाही। त्याचप्रमाणे या मार्गामध्ये परिपूर्ण होण्याकरिता आपल्याला 9 हवने दिलेले आहे आणि ते आपण पार पाडतो। आज या कुटुंबाने सुद्धा पार पाडलेलं आहे। ते आता खरोखर 9 महिन्याचे एक बाळाप्रमाणे त्याच्या या मार्गात जन्म झालेला आहे। 9 महिन्याचे ते सेवक बनलेले आहे। महान त्यागी बाबा झुंदेजी यांच्या आदेशाप्रमाणे आपण या मार्गामध्ये वचनबद्ध झालो, तत्व शब्द नियम दिले, त्याचे आचरण आपण प्रत्येक सेवक करीत आहोत आणि त्याच्या आपल्याला अनुभव सुद्धा आलेला आहे की आपण कुठंतरी त्या नियमावलीला शब्दाला कुठंतरी चुकलो तेव्हाच आपल्या कुटुंबावर दुःख निर्माण होतो, प्रत्येकाला माहीत आहे। पण परिपूर्ण सेवक त्या तत्व शब्द नियमाप्रमाणे चालत नाही, कुठंतरी चुकतो, कारण मानव आहे। बाबालाही माहीत होतं की मानव हा कर्म करणारा प्राणी आहे, भगवंत हा सर्व आहे आणि कर्म करत असताना मानवाच्या हातून चुका होणे हा स्वाभाविक आहे। पण आपण जीवनात चालत असताना जे मला बाबांनी जे शिकवलं आहे 4 तत्व 3 शब्द 5 नियम, त्या आराखड्यात माझं आचरण आहे का, माझे व्यवहार आहे का, माझ्या कुटुंबात त्याचे आचरण होत आहे का आणि त्याप्रमाणे मी चालत आहो का, हे विचार प्रत्येकाला करायचे आहे। जर आपण त्या पद्धतीने चाललो तर नक्कीच बाबांनी म्हटलं आहे की माझा सेवक गरीब दुःखी राहणार नाही आणि राहील तर तो आपल्या कर्माने राहील। म्हणून जेव्हा आपण चुकतो तेव्हा दुःख येतो, म्हणून कुठे चूक होत असेल तर आपण दररोज सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना आहे। सकाळी आपण विनंती वचनबद्ध होतो, प्रत्येक सेवक सकाळी उठून जो विनंती करतो त्यामध्ये आपण वचन दिलेलं आहे। वचन कोणता दिलेला आहे की भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले। खरंच आपण ज्या दिवशी मार्गात आलो त्याच दिवशी ते सर्व पूजा बंद केलेली आहे, जुने विचार बंद केलेले आहेत। पण आजही काही सेवकांचे जुने विचार गेलेले नाही। एका ठिकाणचा अनुभव सांगतो जुन्या विचारावर। ज्या कुटुंबामध्ये मुलंबाळ होत नव्हते आणि मुलंबाळ होत नसल्यामुळे त्यांनी औषधी उपचार घेतला, तांत्रिक मांत्रिक केले,
15 वर्ष लग्नाला झालेले होते तरी त्या परिवाराला मुलं बाळ होत नव्हते. जेव्हा त्यांनी मार्ग स्वीकारला आणि मार्ग स्वीकारल्यानंतर बाबाच्या वेळेस त्यांनी या मार्गात प्रवेश घेतला, 9 महिना त्या कुटुंबाला मिळाला. त्याच दिवसापासून 9 महिन्यानंतर त्या कुटुंबात मुलगा जन्मास आला आणि मुलगा जन्मास आल्यानंतर सर्वांना खुशी झाली. नाव ठेवलं, बाबांना बोलावलं, चर्चा बैठक झाली, बारसं थाटामाटात पार पडलं. सर्व व्यवस्थित चालू असताना ती आपल्या दारात बसलेली होती बाळाला घेऊन खेळत असताना. त्या सेवकांच्या मनात विचार आले की जे बाई आपण तिला कोकणीमध्ये कोणत्या भाषेत बोलतात ते बाई त्या बाईला दिसली सेवकिनीला आणि ती तिच्या घराजवळून जात होती आणि ही दारातच मुलाला घेऊन खेळत बसलेली होती. मुलगा फक्त 6 महिन्याचा होता. ही दारात बसली आणि तिच्याकडे लक्ष गेले की हिने उठून सन्या आपलं बाळ अंदर नेलं. तिच्या मनात भावना आली की ही जात आहे, माझ्या मुलावर नजर लागेल आणि माझ्या मुलाला ठोका करेल, असे त्या शेवकणीच्या मनात भावना तयार झाली. आणि आपला मार्ग कसा आहे, भावनेच्या आपल्या त्या भावना बंद करायला सांगितलेल्या आहे. काही होत नाही, मनात त्या परमेश्वराला सामोरं ठेवून कार्य करायचे आहे. आणि भावना एवढी हेवी आहे की बाबांनी म्हटलं आहे की भावना एवढी हेवी आहे की ते भगवंतापेक्षाही मोठी आहे. भगवंतही काही करू शकत नाही. म्हणून भावना जे त्या बाईने तयार केली आणि त्या मुलावर दुःख आले. दुःख आल्यानंतर ते भंडारमुडीची घटना आहे. त्यांनी रामटेकला त्या मुलाला दवाखान्यात नेलं, औषधी उपचार दिला, आराम काही होत नव्हता. त्यांनी रामटेकमध्ये भरती ठेवून त्या मुलाला समाधान मिळत नव्हता. पुन्हा त्यांनी नाही येथे समाधान होत नाही म्हणून कामठीला हलवला. कामठीला सुद्धा औषधी उपचार येथे 5-6 दिवस भरती राहिला, पण त्या मुलाला समाधान मिळत नव्हता. असा करता करता एक सेवक त्या मार्गदर्शकाला सोबत घेऊन ते प्रतिमा आणण्याकरता बाबाच्या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणी बाबांनी विचारलं कसं काय आहे. बाबा विचारत होते आणि मार्गदर्शकाला विचारलं कसं काय का म्हणजे तुमच्या गावचा अनुभव कसा काय आहे. तर त्यावेळेस बाबांनी त्यांना विचारलं तेव्हा त्या तुप्पट सेवकांनी सांगितलं की बाबा म्हणजे सर्व काही बरोबर आहे, पण एका मुलाची तब्येत खूप सिरियस आहे. ज्या कुटुंब या मुलासाठी या मार्गात जुडला आणि तुम्ही त्यांना मुलगा झाला, वाढदिवस आपला बारसं झाला, तुम्ही सुद्धा आलेला होता, पण तो आज बाळ खूप सिरियस आहे, दवाखान्यात भरती आहे. त्यावेळेस बाबांनी त्यांना काही सांगितलं नाही. बाबा त्यावेळेस ओळखत होते, पण बाबांनी सांगितलं त्यांना की एक चांगल्याच्या दवाखान्यात घेऊन जा, नाहीतर तुम्ही त्याला कार्य शब्द दिले का. तर त्यांनी सांगितलं मी कार्य दिले, पण त्यांना समाधान होत नाही. तर म्हणे कुठेतरी चुकलेला असेल, तुम्ही त्याला विचारा आणि त्यांना पुन्हा कार्य द्या. पण तो कुटुंब ती चूक सांगत नव्हता, कार्य करूनही समाधान मिळत नव्हता. मग कालांतराने त्यांना ती चूक आठवली. त्या बाईला खूप कार्य करून जेव्हा समाधान मिळत नव्हता, पुन्हा त्या बाईला त्या कुटुंबाला बोलवलं आणि मुलगा तो शेवटच्या याच्यापर्यंत गेलेला होता. कुणीच नाही म्हणत होते, डॉक्टरांनी आत्महत्या केलेले होते. अशा वेळेस त्या बाईने जेव्हा सांगितलं, अशा अनुभवातून त्यांना सांगितलं का कुठेतरी चुकलेला आहे, कोणी व्यसनी व्यक्ती आले का तुमच्या कुटुंबात, कोणी काही मनात भावना तर नाही घेतल्या, अशा अनेक प्रकारच्या मार्गदर्शकांनी विचारणा केली. आणि त्यानंतर त्या बाईच्या लक्षात चूक आली की अशा प्रकारे मी एक बाई मला जिला ठोकणारी म्हणतो ती बाई माझ्या घराजवळून गेली आणि घराजवळून गेल्यानंतर माझ्या मनात ती एक भावना झाली की हे इथून जात आहे, माझ्या मुलावर नजर ठेवेल आणि माझ्या मुलाला काहीतरी करेल, हे तिच्या मनात भावना तयार झाली. असं तिनं त्या मार्गदर्शकाकडे सांगितलं. आणि भगवंताची लीला, मुलगा दवाखान्यात, इकडं त्या आई वडिलांनी त्या शब्दाची माफी मागितली आणि तिकडं त्या मुलाला समाधान झाला. तर परमेश्वर किती जागृत आहे की तुरंत शब्दावर परमेश्वर कार्य करतो आणि शब्दामुळे आपल्यावर दुःख येतो. हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. म्हणून सेवकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या भावना तयार करू नये आणि पूजेमध्ये सहभागी होऊ नये. कारण आज आपण पाहत आहोत की काही सेवक ज्या आपण बाबांनी आपल्याला विसर्जन करायला सांगितलं त्या विसर्जनामध्ये त्या अनेक माझ्या देवदेवतामध्ये सहभागी होऊन सहकार्य करत आहे आणि सर्व काही करू लागत आहे. गणपती मांडण्यापासून तर त्याच्या 10 दिवस पर्यंत फक्त पूजा करत नाही, पण सर्व सहकार्य आज सेवक लोक करत आहेत. पण हे चुकीचे आहे. आपण त्या परमेश्वराला वचन दिलेलं आहे. काही सेवक म्हणतो की तोही भगवंत आहे आणि हाही भगवंत आहे. भगवंत एकच आहे, पण खरंच आहे भगवंत एक आहे. पण भगवंत हा बाबांनी सांगितलं की माझा भगवान हा निर्जीव मध्ये नाही, दगडामध्ये नाही, तर भगवंत हा तुझ्याजवळ आहे, माझ्याजवळ आहे.
तो 24 तास जागृत आहे, या मानवामध्येच आहे. म्हणून बाबांनी मूर्तीपूजा बंद केली, मंदिरात जाणे बंद केलं. आपण अनेकात असताना अनेक मंदिरामध्ये नमस्कार करत होतो. ज्या ठिकाणी एखादा दगड, शेंदूर, गुलाल बुक्का दिसला असेल त्या ठिकाणी आपण नमस्कार घेत होतो. पण बाबांनी ते सर्व बंद करायला सांगितलं. आणि ज्या ठिकाणी मानव दिसेल, कुणी सेवक दिसेल, सेविका दिसेल आणि कोणी अनेकवालाही असेल, तरी आपल्याला त्या आत्मेत परमेश्वर आहे म्हणून त्या मंदिराला नमस्कार न करता या मानवासोबत नमस्कार घेण्यास आपल्याला सांगितलेलं आहे. कारण मानवामध्ये हा जिवंत परमेश्वर आहे, हे बाबांनी पाहिलं. आणि म्हणूनच आपल्याला मंदिरात नमस्कार न करता या मानवामध्ये नमस्कार करायला सांगितलं. तर आणि ते सत्य आहे. आपण पाहतो की परमेश्वर, आपण जिथे जाऊ, जंगलात जाऊ, पाळात जाऊ, कुठेही जाऊ, तो 24 तास आपल्या जवळ आहे. आणि जवळ आहे म्हणून आपल्यावर असलेले दुःख हे क्षणात दूर होत आहे. आपण कुठे जाऊन एखादा संकट आलं तर आपण तिथे भगवंताला विनंती करतो, योग मागतो, भगवंताचे नाव घेतो आणि त्या ठिकाणी ती शक्ती जागृत होतो. आपल्यामध्ये कोणत्या कोणत्या वेळेस अनेक विचार निर्माण होतात आणि कोणत्याही भावना तयार होतात आणि आपण तिला मन थोडा डगमगतो, भीतीचा निर्माण तयार होतो. अशा वेळेस असं म्हणायचं नाही की माझ्यासोबत कोणीच नाही, पण बाबांनी आपल्याला सांगितलं मी 24 तास तुझ्या जवळ आहे. अशा वेळेस भगवंताला आपल्याला हाक मारायची आहे आणि भगवंत 24 तास आपल्या सेवेकरता उपस्थित आहे. जर आपण जर दिलेल्या वचनाप्रमाणे, शिकवणीप्रमाणे जर चालत असेल तर आपल्या प्रत्येक कार्यात परमेश्वर शक्ती जागृत आहे. म्हणून मनात कोणत्याही प्रकारच्या भावना आणू नये, जुने विचार निर्माण करू नये आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये. बाबांनी सर्वांना जागृत केलेला आहे, प्रत्येकाला स्वावलंबी बनवलेला आहे. माझा एक छोटासा अनुभव सांगतो. माझ्या लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मला 3 वर्ष संतान योग मिळत नव्हता. लग्न होऊन 3 वर्ष झालेले होते आणि त्याकरता मी लग्न झाल्यानंतर काही दिवसातच वेगळा झालो. मी आपल्या जगनभाऊकडे गेलो, अध्यक्ष साहेबाला विचारलं तर साहेबांनी सांगितलं की तू म्हणे पहिलं वेगळा झाला आहे, वेगळे कार्य कर. म्हणून मी वेगळे कार्य केले. प्रतिमा घेतली, म्हणजे 11 दिवसाचे त्यागाचे कार्य केले. प्रतिमा घेतली. आपल्या प्रतिमा आल्यानंतर हवन कार्य पार पडले, 9 हवने पार पडले आणि मी परमेश्वराला योग मागत होतो. कारण त्यावेळेस मी डॉक्टरी उपचार सुद्धा केला, पण डॉक्टरांनी, मी 2-3 डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं, तपासणी केली, त्यांनी सांगितलं का तुम्हाला असा दोघांनाही कोणत्याही प्रकारच्या फाल्ट नाही आणि जी मी औषधी देत आहो त्या औषधीने तुम्हाला आराम व्हायला पाहिजे होता, पण होत का नाही. तिच्या मनात सुद्धा, त्या डॉक्टरांच्या मनात सुद्धा एक काहीतरी निर्माण झालं की असं तर कधीच झालं नाही म्हणे, तुम्हाला एक तर काहीतरी फाल्ट निघाला पाहिजे होता, नाहीतर तुम्हाला संतान योग प्राप्त व्हायला पाहिजे होता, असं त्या डॉक्टरांनी, त्या डॉक्टर मॅडमने सांगितलं. त्यावेळेस माझ्या मनात विचार झाले की आपण, आपल्याजवळ परमेश्वर आहे आणि हा परमेश्वरच आपले काही सर्व काही आलेली अडचणी दूर करू शकतो. डॉक्टर तर आपल्याप्रमाणे सांगत आहे, पण आपण आपल्या भगवंताचे कार्य करायला पाहिजे, भगवंताला योग मागायला पाहिजे, असं माझ्या मनात त्या दवाखान्यामध्ये ते निर्माण झाले. आणि अशा वेळेस मी साहेबाकडे गेलो, साहेबांनी मला ते कार्य करायला सांगितलं. ते प्रतिमा आणली, 9 हवनं पार पडले आणि ते झाल्यानंतर मी पुन्हा मार्गदर्शकाकडे गेलो. त्यांनी सांगितलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं का ठीक आहे, करायला काही हरकत नाही. मी भगवंताला योग मागत गेलो आणि अन्याशी सामोरं आपला शब्दरूपी परमेश्वर आपल्याजवळ 24 तास कार्य करत आहे. म्हणून परमेश्वराजवळ कुठल्याही प्रकारची कमी नाही, कमी आपल्या विचाराची आहे. जर तुमचा विश्वास त्या परमेश्वरावर असेल तर तो विश्वास कुणीही तोडू शकत नाही, कुणी आपल्याजवळ हिरावू शकत नाही. अशी महान शक्ती, महान त्यागी बाबा झुंडेजींनी तुम्हाला सर्वांजवळ उत्तर मिळवून दिलेली आहे. म्हणून या संधीच्या सोनं करणं हे प्रत्येक सेवकांचे कर्तव्य आहे. मी सुद्धा करेन. बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन मी मरेपर्यंत विसरणार नाही, असे सत्य वचन देऊन आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.